हॅलो एव्हरीवन, प्राजक्ताच लाईव्ह ब्लॉगच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि खूप छान सुंदर वारा सुटला होता आणि हा ब्लॉग आहे आठवडाभरापूर्वीचा, म्हणजे हे आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन होतं आमचं, तेव्हाचा ब्लॉग आहे. आणि फार लेट झालं आहे मला हा पोस्ट करायला, कारण की वेळच भेटत नाही. स्केड्यूल एवढं बिझी झालं आहे विचारू नका. म्हणजे शूट केला ना तरी तो एडिट करायला आणि पुन्हा व्हॉईस रेकॉर्ड करायला वेळच भेटत नाही, असं झालेलं आहे सगळं. सो इथे मी शाळेत गेली, छान तयारी वगैरे केली होती, मी ही साडी नेसली होती आणि आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन होतं म्हणून ही मुलं छोटी छोटी छान वारकरी बनून आली होती. आणि ही प्ले ग्रुप नर्सरीची आमची मुलं आहेत. यांना ना आम्ही प्ले एरियामधून ॲक्टिव्हिटी हॉलमध्ये अशी यांची पालखीसोबत दिंडी काढली, कारण की आम्ही यांना स्कूलच्या बाहेर घेऊन जायची रिस्क घेतली नाही, कारण की ही मुलं फार छोटी आहेत, अगदीच 2 वर्षापासून 3-3.5 वर्षापर्यंतची आहेत आणि त्यांना एवढं कळत नाही, कुठेही पळत जातील, लागेल, पडतील, त्यामुळे आम्ही रिस्क घेतली नाही. पण फार गोंडस दिसत होते हेही सगळेजणं. मुली छान साड्या वगैरे नेसून आल्या होत्या, खूपच गोंडस दिसत होत्या. सो यांची झाल्यानंतर आमची दुपारची KGची बॅच आली आणि ही मुलं थोडी मोठी आहे, 4 वर्षाच्या वरची आहेत, त्यामुळे आम्ही यांना जे काही सांगू ना हे छान फॉलो करतात, आमचं ऐकतात. आणि त्यानंतर मग आम्ही त्यांना असं एका रांगेत उभं केलं आणि विठ्ठल विठ्ठल त्यांना सांगितलं होतं, आम्ही असं विठ्ठल विठ्ठल करत जायचं आहे. मुलींना सांगितलं होतं की तुळशी वृंदावन डोक्यावरच ठेवायचं आहे स्कूलमध्ये आतमध्ये जाऊपर्यंत. आणि पूर्ण वेळ त्यांनीही अजिबात तुळशी वृंदावन डोक्यावरनं खाली उतरवलं नाही. एवढ्या गोंडस आहेत ना आमच्या मुली, खूपच जास्त. म्हणजे मुली मुळात हुशारच असतात, बट मुलंही खूप गोंडस आहेत आमची, तेही फार हुशार आहेत, खूप छान ऐकतात वगैरे, सगळे सुंदर आहेत आणि फार गोड दिसत होते सगळे. आणि प्रसन्न वातावरण झालं होतं खरं सांगायचं तर. आषाढी सेलिब्रेशन म्हणा, गणपती सेलिब्रेशन म्हणा, कोणतंही हे सणवार सेलिब्रेशन आले ना की मुलंही खुश असतात आणि आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त खुश असतो, कारण की आम्हालाही फार उत्साह असतो. टीचरांनी खूप छान डेकोरेशन केलं होतं इथे, पालखी खूप सुंदर सजवली होती आणि माझा स्टाफ अप्रतिमच आहे, प्रश्नच नाही. खूप सगळं छान सांभाळत आहेत ते स्कूल, मला खूप जास्त मेहनत करावी लागत नाही, तरी माझी बाहेरची फार कामं असतात स्कूलच्या व्यतिरिक्त. असो, इथे तुम्ही बघू शकतात पुढे बोर्डवरही खूप छान सुंदर आषाढी एकादशीचं डेकोरेशन केलं होतं स्टाफने. आणि त्यानंतर आम्ही विठुरायाची आरती केली. असं आमचा दिवस संपला. तुम्हालाही माझे ब्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच आणि कीप सपोर्टिंग मी. बाय बाय.